सेवक मंडळ ट्रस्टी की नागपूर शाखा उमरेड अंतर्गत आज विवाहपूर्व मुक्कामी विशालजी चौधरी यांच्या निवासस्थानी 9व्या हवनाचा कार्यक्रम पूर्ण होऊन एका भगवंताच्या भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू झालेली आहे। ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम व दुःखी कष्टी सेवकाला आलेल्या अनुभवावर चालू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक अंधश्रद्धेतून अलिप्त करणारे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। भगवत कार्यामध्ये मोलाचं सहकार्य करणारी आणि वेळोवेळी सेवक सेविकेला मार्गदर्शन करणारी आई वाराणसी उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उमरेड शाखेचे अध्यक्ष धनराजजी मानापुरे साहेब उपस्थित आहे। अध्यक्ष साहेबाला माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालक आमचे भासाजी श्रीकृष्णाजी लांजेवार उपस्थित राहून व्यवस्थित चर्चा बैठक चालवत आहे, त्यांना माझा नमस्कार। माझे मार्गदर्शक पार्सुभाऊ लेंडे उपस्थित आहे, भाऊला माझा नमस्कार। सर्व आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा एक साथ नमस्कार। संचालक साहेबांनी मार्गाविषयी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यांचे मी आभार मानते। पहा, या मार्गावर प्रत्येक सेवक हा दुःखी कष्टी आलेला आहे। दुःखातूनच या मार्गाकडे माणूस वळत असतो। महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा एक दुःखी कष्टी मानव होते। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी दुःखाचा छळा लावण्यासाठी खूप काही वहीत वाणी त्यांच्या परिवारांनी केले, पण दुःखाचा छळा लागत नव्हता। त्यांच्या कुटुंबात जन्माला आलेलं मूल कुत्र्यासारखं भुकून मरत होतं। एवढ्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी जेव्हा बाहेर कुठंतरी वैद्यवानाकडे जायला निघाले, तेव्हा एका संन्याशाकडून त्यांना संन्यासी मंत्र मिळाला आणि त्या संन्याशांनी सांगितले की बाबा तुम्ही कुठे जातात। जेव्हा बाबांनी सांगितलं की मी या दुःखाचा छळा लावण्याकरता बाहेर कुठेतरी जात आहो, तेव्हा त्या संन्याशांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जर एक मंत्र आहे माझ्याकडे, तो माझ्या वडिलाला मिळालेला, त्या जर मंत्र विधीचा जप केला तर तुम्ही स्वतःचे काय या जगाचे सुद्धा दुःख दूर करू शकता, पण विधी करताना तुम्ही मरू शकता, पागल होऊ शकता। तेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजींनी विचार केला आणि बाहेर वैद्याकडे न जाता ते घरी आले। सर्व भावाबंधांना एकत्र बसवून विचार केला आणि परिवारातील कोणत्याही व्यक्ती ही विधी साध्य करण्यासाठी पुढे न आल्यामुळे बाबांनी सांगितलं की एक मुलगा आणि पत्नी आहे, या विधीचा जप करते वेळी जर माझ्या जीवाला कमी जास्त झालं तर माझ्या बायको मुलाला सांभाळा। एवढं बोलून ते आपल्या विधीला सुरुवात केली। विधीला सुरुवात केल्यानंतर अनेक काही त्यांना अडीअडचणी आल्या, परिश्रम भोगावे लागले। बाबाची परीक्षा सुद्धा घेण्यात आली। पहिली परीक्षा होती त्यांची मुलगी त्यांच्या भावाची आणि तिच्या अंगाला लाल फोळा आणि मुंग्या आल्या आणि तिच्याकडे पाहणं सुद्धा शक्य होत नव्हतं। या परिस्थितीमध्ये बाबाच्या भावाने विनवणी केली। भावाच्या शब्दाला मान देऊन बाबांनी त्या मुलीकडे पाहिलं। त्यांनी सांगितलं की मला यापैकी काही समजत नाही, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी बाबा मंदिरात गेले तेव्हा त्यांनी भगवंता पुढे शब्द ठेवला की बाबा या मुलीला जीवनदान द्या, नाहीतर मला तुम्ही तुमच्या चरणी विलीन करा। शब्द खूप मोठा आहे, बोलणं सोपी आहे, साध्या गोष्टी नाही, पण पहा भगवंताची कृपा, त्या मुलीला सुद्धा जीवदान दिलं। खूप अशी कृपा महान आहे।
आता जर सांगायला गेलं तर स्वतः 1 तास लागल, म्हणून एवढ्याच शब्दामध्ये मी आपल्या वाणीला विराम देतो आणि सर्वांना नमस्कार करतो. नमस्कार.